पुसेगाव इथं एसटी बस आणि दुचाकीमधील भीषण अपघातात होमगार्ड जवानाचा जागीच मृत्यू, दुसरा जवान जखमी। शिखर शिंगणापूर येथून कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या एका होमगार्ड जवानाचा अपघाती मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये। पुसेगाव येथील संजीवनी हॉस्पिटल समोर ही दुर्दैवी घटना घडली। सविस्तर माहितीनुसार बुध तालुका खटाव येथील संतोष संभाजी काटकर आणि संतोष बबन माने हे दोघे होमगार्ड जवान शिखर शिंगणापूर येथील यात्रेसाठी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडून आपल्या बुध या गावी परतत होते। दिवसभर कर्तव्य बजावून थकलेल्या अवस्थेतही ते घरी निघाले असताना त्यांच्या मोटरसायकलला समोरून येणाऱ्या एसटी बसनं जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल चालक संतोष काटकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या मागे बसलेले संतोष माने गंभीर जखमी झाले। घटनेनंतर तात्काळ पोलीस व होमगार्ड जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। जखमींना रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव इथं नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी संतोष काटकर यांना तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी संतोष माने यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातात मोटरसायकलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून संबंधित एसटी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अपघातानंतर बस चालकाला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले। विशेष म्हणजे दोन्ही होमगार्ड जवान अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेच्या बंदोबस्तावर दिवसभर कार्यरत होते। कर्तव्य पूर्ण करून घरी परतत असतानाच त्यांच्यावर काळानं घाला घातला। ही बाब अत्यंत वेदनादायक आहे। या अपघाताची फिर्याद पुसेगाव इथं कार्यरत असलेले पोलीस जवान इंद्रजित गायकवाड यांनी दिली आहे। संतोष काटकर यांच्या आकस्मिक निधनानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुसेगाव परिसरात शोककळा पसरली आहे। कर्तव्य बजावताना प्राण गमावणाऱ्या या जवानाला सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येते। संतोष काटकर यांना जिल्हा होमगार्ड यांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। इन्स्टावरही आम्ही उपलब्ध आहोत, त्याही पेजला फॉलो करा। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।